कसे आहात मित्रांनो, मजेत ना असेल मित्रा, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही या अगोदर बरेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघितले असतील, तर आज असाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. वीज निर्मितीबद्दल तर या अगोदर तुम्ही ऐकलंच असेल, पण सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती कशी केली जाते या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे. ही वीज निर्मिती करून तुम्ही आपलं MSEBीचं बिल कमीत कमी किंवा नील कसं करू शकता, किंवा ही वीज निर्मिती तुमच्या घरच्या घरी करून तुम्ही ही वीज MSEBीला कशा प्रकारे विकू शकता या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार, मी भूषण राणे. आम्ही पोलारिस सोलार या कंपनीतर्फे बोलत आहोत. गेली 6 वर्ष आम्ही या इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहोत. नमस्कार, मी ॲलन फर्नांडिस. तर भूषणने सांगितल्याप्रमाणे पोलारिस सोलार ही आमची सोलार कंपनी आहे. आम्ही मूळचे सिंधुदुर्गातलेच आहोत आणि सिंधुदुर्गासोबत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या विविध ठिकाणी आम्ही सोलार प्रोजेक्ट्स केले आहेत. तर सोलार म्हणजे आतापर्यंत आपल्याला माहिती होतं की सोलार एनर्जी आपण बॅटरीमध्ये स्टोअर करायचो आणि ती यूज करायचो. तर आज आपण सोलार नेट मीटरिंग किंवा सोलार ऑन ग्रिड सिस्टीम याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि सोलारची मदत घेऊन आपण आपल्या छतावर वीज निर्मिती कशी करू शकतो आणि ती MSEBीला विकून आपण विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर कसे होऊ शकतो हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आज आपण 2 प्रकारचे प्रोजेक्ट बघणार आहोत, एक रेसिडेन्शियल आणि एक कमर्शियल. तर इथे आपण जो पाहतोय तो एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे, जिकडे पॅनल्स आम्ही पत्र्यावरती माउंट केलेले आहेत. आणि हा त्याचा इन्व्हर्टर आहे, जो सोलार पॅनलने जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ती DC इलेक्ट्रिसिटी असते, डायरेक्ट करंट ज्याला आपण म्हणतो, त्याला AC अल्टरनेटिंग करंटमध्ये हा इन्व्हर्टर कन्वर्ट करतो. आणि ही इलेक्ट्रिसिटी आपण MSEBीला देतो. इथे आपण जर पाहिलं तर या इन्व्हर्टरने एका वर्षात 6,500 युनिट जनरेट केलेले आहेत. म्हणजे जवळपास 70,000 रुपयाचा बेनिफिट या प्लांटने आपल्याला एका वर्षात दिलेला आहे. रेसिडेन्शियल युनिटचा बेनिफिट काय की याला गव्हर्नमेंटकडनं सबसिडी अवेलेबल आहे. हा आता 5 किलोवॅटचा सिस्टीम आहे, तर 5 किलोवॅटला 58,000 रुपये सबसिडी आहे, 3 किलोवॅटला 43,000 आणि मॅक्झिमम 10 किलोवॅट पर्यंत 94,000 सबसिडी गव्हर्नमेंटकडनं अवेलेबल आहे. तर ही या प्रोजेक्टची कॉस्टिंग जी आहे ती 3,60,000ला जाते फॉर 5 किलोवॅट, ज्यामध्ये 58,000 रुपीची सबसिडी आम्हाला मिळते. म्हणजे राऊंड अबाउट 3 lakhsमध्ये आपला हा प्रोजेक्ट इन्स्टॉल होतो. बरोबर. 70,000 रुपीजच्या बेनिफिट प्रमाणे आपण बघितलं तर 4.25 वर्षात आपली इन्व्हेस्टमेंट रिकव्हर होते. आणि हा प्लांट पुढे 25 वर्ष चालत राहणार आहे. त्यामुळे एकदा आपली इन्व्हेस्टमेंट रिकव्हर झाली की पुढे आपलं बेनिफिट आपल्याला प्रॉफिट मिळेल. आणि ते पण आत्ताच्या MSEBीच्या रेटला. पुढे जर समजा इलेक्ट्रिसिटीची कॉस्ट वाढली तर आपला अजून बेनिफिट आपल्याला सोलार प्लांट देऊ शकतो. बरोबर. आता हा जो 5 किलोवॅटचा जो प्रोजेक्ट आहे हा आपण रेसिडेन्शियलसाठी यूज करतोय. आता रेसिडेन्शियलसाठी मिनिमम किती पर्यंतचा प्रोजेक्ट? मिनिमम 1 किलोवॅट कॅपॅसिटी आपण प्रोजेक्ट लावू शकतो. त्याची कॉस्ट आपल्याला एक 85,000 to 90,000 पडते आणि एक अराउंड 14,000 रुपीची सबसिडी आपल्याला 1 किलोवॅटला मिळते. 1 किलोवॅटला पण सबसिडी मिळते 14,000ची. 14,000. आणि साधारण महिन्याला किती जनरेट होतात? 1 किलोवॅटने 120 युनिट ॲव्हरेज आपल्याला जनरेशन मिळतं. आणि ह्या सिस्टीम मध्ये कसं आहे की ह्यामध्ये कोणत्या बॅटरीज नाही आहेत. तर या सिस्टीमचा एकच ड्रॉबॅक आहे की लाईट MSEBीची लाईट गेली तर ही सिस्टीम स्टँड बाय मध्ये जाते, ती जनरेट करत नाही. एक सेफ्टी फीचर म्हणून त्याला दिलं जातं की जो वायरमॅन काम करायला येईल त्याला रिव्हर्स करंटने त्याला शॉक लागू नये म्हणून ऑन ग्रिड सिस्टीम हे स्टँड बाय मध्ये जातात. आणि MSEBीची लाईट नसताना तिकडे कोणताही सप्लाय देत नाही. बरोबर. तर ही जर एक ड्रॉबॅक सोडला तर ऑनग्रिड सिस्टीम तुम्हाला लाईट बिल कमी करण्याचा पूर्णपणे बेनिफिट देते. नक्कीच. जर लाईट गेल्यानंतरही आपल्याला बॅकअप हवा असेल तर त्याला आपण एक हायब्रिड सिस्टीम लावतो, ज्यामध्ये बॅटरीज इन्व्हॉल्ड असतात आणि जी लाईट गेल्यानंतरही तुम्हाला बॅकअप विथ सोलार देऊ शकतो, बेनिफिट देऊ शकतो. ओके. तर दादा, आता तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे आता ही जी आपण वीज MSEBीला देतो आहे, सो ह्या तुमच्या कस्टमरला महिन्याचं बिल किती येत होतं आणि आता त्यांना किती भरावं लागतं? या कस्टमरचं बिल अगोदर 5,000 ते 6,000 रुपयाच्या रेंजमध्ये होतं. आणि सोलार प्लांट लावल्यापासून त्यांनी
त्यांना फक्त जो मिनिमम चार्ज आहे 100 रुपयाचा तोच लागू झाला आणि मार्च महिन्यात त्यांच्याकडे एक्सेस युनिट जमा होते. तर ते एक्सेस युनिट पुन्हा क्रेडिट होऊन आता गेल्या एप्रिलपासून त्यांना एकही पैसा भरावा लागला नाहीये, कारण जे एक्सेस क्रेडिट होते त्यातनंच त्यांचं फिक्स चार्ज पण आहे त्यातनंच वजा होतं. ओके. सोलार प्लांट लावल्यापासून त्यांना काहीच खर्च आला नाही. म्हणजे जेवढे त्यांचे युनिट्स कन्झ्युम होत आहेत तेवढेच इथे जनरेट होत आहेत किंवा त्याच्यात जास्त या जनरेट प्लांट मध्ये आम्ही त्यापेक्षा जास्त जनरेट करताय तुम्ही, आणि जे आपल्या बँकमध्ये डिपॉझिट होत आहेत येस, जे जास्त जे बँकमध्ये डिपॉझिट होतं त्याचं आपल्याला मार्च महिन्यात 2.5 रुपयाने क्रेडिट होतं आपल्या बिलामध्येच. मग जो आपला फिक्स चार्ज आहे तो पण त्यातनंच डेबिट होतो. समजा आता हे जे युनिट्स हे जे पॅनल्स आहेत ते साधारण महिन्याला 100 युनिट्स जर करत असतील इतर महिन्यामध्ये, तर पावसामध्ये किती ड्रॉप होतं? पावसाळ्यामध्ये ही आपल्याला 50% जनरेशन मिळतं, कारण अगदी जोरदार पाऊस आहे असे आपल्याकडे 3 ते 5 दिवस असतात आणि महिन्याचं जर ॲव्हरेज आपण पकडायला गेलो तरी 50% आउटपुट मिळतंच आपल्याला. बरोबर. त्यामुळे सोलार प्लांटमध्ये पावसाळ्यात काही जनरेट करत नाही हे असा गैरसमज असतो लोकांचा. पण कारण या सोलार प्लांटला हीट लागत नाही, याला लाईट लागते. तर 2 तासासाठी जरी ऊन येऊन गेला दुपारच्या 12 वाजता तरी त्याला तो 50% जनरेशन कव्हर अप करून घेतो. तर आपण मागे जो बघतो आहोत तो आपला सिंधुदुर्गातला सगळ्यात मोठा सोलार प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टची कॅपॅसिटी 1 मेगावॉटची आहे आणि या प्रोजेक्टने आम्हाला दिवसाला 5,500 युनिट्स पर्यंत आम्हाला आउटपुट मिळत आहे. म्हणजे जर आपण कमर्शियल वाईज बघितलं तर एक 50,000 ते 55,000 रुपयाचा बेनिफिट या प्लांटमुळे दिवसाला होतो. या क्लायंटचं पूर्वीचं बिल जे होतं ते 20 ते 25 लाखाच्या दरम्यान येत होतं, पण आता सोलार प्लांट लावल्यानंतर हे बिल कमी होऊन एक 7 लाखापर्यंत आलं आहे, ज्यामध्ये 5 लाख त्यांचं फिक्स चार्जेस आहेत आणि एक 11 लाखाचं बेनिफिट त्यांना युनिट चार्जेसमध्ये पर मंथ मिळतं आहे. या प्रोजेक्टची इनिशियल इन्व्हेस्टमेंट जरी हाय असली तरी आताचे जे जनरेशन आहे त्यामुळे ही प्रोजेक्टची इन्व्हेस्टमेंट 3 वर्षातच रिकवर होईल याची आम्हाला खात्री आहे. अच्छा, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आता जे काउंट्स मिळतात आपल्याला महिन्याला युनिटचे, येस, तर त्या काउंट्सनुसार तुमचं म्हणणं असं आहे की 3 वर्षात या प्रोजेक्टची कॉस्ट रिकवर होईल. हो, कारण नॉट ओनली जस्ट द कन्झम्पशन बेनिफिट, पण गव्हर्नमेंट याच्यामध्ये एक ॲडिशनल बेनिफिट देते ॲक्सिलेटेड डेप्रिसिएशनचा, जे की कमर्शियल इन्स्टिट्यूट्सना फायदेशीर आहे. जे लोक इन्कम टॅक्स भरतात तर ते सोलार प्लांटमुळे आपला इन्कम टॅक्सचा आउटगो कमी करू शकता आणि अप टू 30% ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट हे ते इन्कम टॅक्समध्ये सेव्ह करू शकता. अशा पद्धतीने जर बघितलं तर प्रोजेक्टची कॉस्ट 3 वर्षात रिकवर होते. जर एखाद्याचं कमर्शियल हॉटेल असेल तर ते 2 वर्षातही रिकवर होतं आणि या प्लांटची लाईफ आहे ती 25 वर्ष आहे. त्यामुळे एकदा आपली इन्व्हेस्टमेंट रिकवर झाली की पुढे जे आपण पैसे सेव्ह करू ते आपल्याच प्रॉफिटमध्ये जाणार आहे. अच्छा, म्हणजे आपण ॲज अ प्रॉफिट म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. येस, एखाद्या बिझनेसचं बघितलं तर 15 to 20% ही कॉस्ट त्यांची ओव्हरहेड कॉस्ट ही इलेक्ट्रिसिटीमध्ये असते. जर आपण ती ओव्हरहेड कॉस्ट कमी केली तर त्यांचं बेसिकली एक 20% आपण प्रॉफिट मार्जिन्स वाढवून देतोय असं तुम्ही समजू शकता. ओके, आता आपण पॅनल्सच्या जवळ आलेलो आहोत. या प्रोजेक्टची स्पेशालिटी म्हणजे इकडे जे यूज केलेले पॅनल्स आहेत हे बायफेशियल पॅनल्स आहेत. म्हणजे या पॅनलला पुढूनही ग्लास आहे, बॅक साईडला पण ग्लास आहे आणि हे पॅनल दोन्ही साईडने जनरेशन करतात. तर या प्रोजेक्टच्या नेक्स्ट फेजमध्ये आम्ही पूर्ण ग्राउंडला व्हाईट पेंट करणार आहोत आणि जे व्हाईट पेंटवरनं रिफ्लेक्ट होऊन जी लाईट पडेल त्याने आपल्याला ॲडिशनल आउटपुट मिळणार आहे. ओके, आता हे विदाऊट व्हाईट पेंट आपल्याला आतापर्यंत किती जनरेशन झालं आहे ते आपण पाहू. ओके, तर हा टोटल प्रोजेक्ट आपण 10 इन्व्हर्टर्समध्ये डिवाईड केलेला आहे. असे हा एक 100 किलोवॅटचा एक इन्व्हर्टर आहे. असे आपले 10 इन्व्हर्टर ह्या प्रोजेक्टवरती आहेत. आणि इथे आपण पाहू शकता तर करंट पॉवर जी आहे ती 8.75 किलोवॅट आहे. टुडे पॉवर आजच्या दिवसात या इन्व्हर्टरने 218 युनिट दिलेत आणि टोटल ह्या इन्व्हर्टरने 40,699 युनिट्स दिलेत. म्हणजे जवळपास 4 लाख रुपयाचं बेनिफिट ह्या एका इन्व्हर्टरने आणून दिलं आहे फ्रॉम लास्ट 3 मंथ्स. त्याच्या व्यतिरिक्त आपण जे जनरेशन क्लेम करतो आणि ॲक्च्युअल जनरेशन आहे हे नेहमी तुमच्या ॲपवरती अवेलेबल असतं. तर ह्या प्रोजेक्टचं जर आपण बघितलं तर टोटल आउटपुट जे आहे ते आतापर्यंत 371 मेगावॉट आवर म्हणजे 37 लाखाचा बेनिफिट ह्या प्लांटने कस्टमरला दिलेला आहे. लास्ट 3 मंथ्स. अच्छा, म्हणजे हे जे आकडे आहेत ते आपल्याला सांगतायत, म्हणजे हवेत नाही ते आकड्यावरनं आपल्याला दिसतंय. एक्झॅक्टली, आणि तेच तथ्य आहे. येस.
त्यामुळे आम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकतो की ह्या प्रोजेक्टची रिकव्हरी आहे ती 3 वर्षात नक्कीच होणार. नक्कीच. ओके, हा आपला सोलार प्लांटचा पॅनल रूम आहे. या रूममध्ये इन्व्हर्टर, सगळ्या इन्व्हर्टरांचं आउटपुट आहे ते इथे येतं. इकडे आम्ही त्या आउटपुटला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे, कारण इकडे 2 ट्रान्सफॉर्मर होते. ते आउटपुट आहे ते खाली सोलारच्या जनरेशन मीटरकडे जातं, ज्या जनरेशन मीटरमध्ये आपल्याला सोलारचं आउटपुट कळतं. आणि तिकडनं जे डे टाईममध्ये जे जनरेशन होतं ते काही लोडमध्ये जातं, आणि जे एक्सेस जनरेशन आहे ते आपण MSEBला देतो. MSEBचा जो जुना मीटर आहे तो इकडे रिप्लेस झालेला आहे, त्याच्या जागावर एक नेट मीटर लागला आहे. नेट मीटरमध्ये काय होतं की इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट या दोन्ही गोष्टींचं कॅल्क्युलेशन राहतं, आणि जो आपला एक्सपोर्ट आहे तो परत आपल्या इम्पोर्टमधनं मायनस होतो. म्हणजेच त्याला नेट कन्झम्पशनचं आपण बिल देतो, म्हणून त्याला नेट मीटरिंग असं म्हणतात. आणि लोकांचा काही गैरसमज असतो की MSEBच्या कामाला वेळ लागतो, तसं काही नाही. सोलारसाठी MSEBचा डिस्कॉमचा चांगला सपोर्ट आहे, आणि हा प्रोजेक्ट आम्ही 2 महिन्यात अप्लाय करून कमिशन करून दिलेला आहे. सगळं आमच्या स्कोपमध्ये असतं. कस्टमरांचं फक्त ऑर्डर आल्यापासून कमिशनिंगपर्यंत पूर्ण स्कोप आमचा असतो. कस्टमरांना पेमेंट करण्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही त्याच्यामध्ये रोल राहत नाही. आणि एक गोष्ट होती की आता हे जे पॅनल्स आहेत त्याचं मेंटेनन्ससाठी तुम्ही कशा प्रकारे काम करता, त्याची साफसफाई आणि ती कशी केली जाते? ओके, आतापर्यंत लोकांचा गैरसमज असा होता की सोलार सिस्टीम म्हणजे त्यामध्ये बॅटरीज असतात, पण ही ऑन ग्रिड सिस्टीम आहे ज्यामध्ये कोणत्याही बॅटरीज नाही आहेत. त्यामुळे बॅटरीचा खर्च आपल्याला बघायची गरज नाही, बॅटरीचा मेंटेनन्स आपल्याला बघायची गरज नाही, आणि सोलार पॅनल साफ करण्याव्यतिरिक्त दुसरा काहीही मेंटेनन्स येत नाही. इथे जर तुम्ही बघाल तर आम्ही ऑटोमॅटिक स्प्रिंकलर सिस्टीम पण लावलेली आहे, जेणेकरून डस्ट ॲक्युम्युलेशन जे आहे ते आम्हाला मिनिमाइज करता येतं, आणि जे सोलार जनरेशनला अफेक्ट होत नाही. प्लस एक वेदर मॉनिटरिंग सिस्टीम पण आहे, जे ऊन किती होतं आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला जनरेशन किती मिळालं याचा आपला एक परफॉर्मन्स रेशो कायमचा मेजर करत असतं. त्यामुळे आपल्याला कळत राहतं की आपला प्लांट प्रॉपरली जनरेट करतोय की नाही करतोय. प्लांटमध्ये काही फॉल्ट जरी आला त्याचा आम्हाला ईमेल येतो, SMS येतो, आणि लगेच आम्ही त्याला केटर करतो. तर आता आपला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर आता तुम्ही जर डेव्हलपमेंट बघितली तर बरेचसे रिसॉर्ट्स होत आहेत, होमस्टेज होत आहेत. तर अशा मालकांना जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर डायरेक्ट तुम्हाला कॉल करू शकतात का? हो, आमची टीम नेहमी सपोर्टला चालू असते. किंवा कस्टमरांनी जर एक आपल्या लाईट बिलाचा फोटो जरी पाठवला तर आम्ही त्यांना सांगू शकतो की कोणत्या कॅपॅसिटीचा प्लांट त्यांना लागेल, त्यांना त्याचं किती बेनिफिट होईल. एक साईट व्हिजिट एक आम्हाला कंपल्सरीली करावी लागते, कारण प्रत्येक साईट ही युनिक असते. मग ते प्रत्येक क्लायंटच्या साईटप्रमाणे आम्हाला प्रोजेक्ट डिझाईन करावा लागतो, आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना मग प्रपोज करतो सोलार बसवणं. आणि नक्कीच याच्यातनं त्यांना बेनिफिट्सच मिळणार आहेत. बेनिफिट्स 100% मिळतात सोलारमध्ये. आणि सिंधुदुर्गाचा एक ॲडव्हान्टेज असा आहे, जर आपण पाहिलं की आपली इकडची संस्कृती आहे ही कायम नेचरशी रिलेटेड आहे. तर सोलार लावून आपण नेचरचं चांगलं भलं करतोच आहोत, प्लस आपण देशालाही सपोर्ट करतोय. का आत्मनिर्भर भारतसाठी सोलार हा सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे. त्यामुळे आपला फायदा होतो, नेचरचा फायदा होतो, आणि देशाचाही फायदा होतो. नक्कीच. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की रेसिडेन्शियल असो, कमर्शियल असो किंवा इंडस्ट्रियल असो, तुम्ही सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करू शकता आणि आपलं लाईट बिल कमी करू शकता. तसेच सोलार ही आजच्या काळाची गरज आहे, आणि जास्तीत जास्त लोकांनी ह्या व्यवसायात येणं गरजेचं आहे. भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सौर ऊर्जा हा महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे. तर जास्तीत जास्त लोक या इंडस्ट्रीमध्ये येतील, तसा आपल्या देशाला फायदा होईल. सोलार ॲज अ कंझ्युमर नव्हे, पण तुम्हाला जर समजा सोलार व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी कनेक्ट करून एक डिसेंट इन्कम मिळवू शकता. जर कोण तुमच्या रेफरन्समध्ये अशी असतील ज्यांची बिलं 10,000च्या वरती वगैरे येतात, तर तुम्ही लाईट बिलाचा फोटो पाठवू शकता. आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू, तुम्हाला ट्रेनिंगही देऊ, आणि प्लांट सेटअप करण्यामध्ये आम्ही तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करू. अधिक माहितीसाठी खाली आलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.